जसा काळ बदलतो, राजकारण बदलतं, त्यावेळेला काही गोष्टी शांतपणानं करणं किंवा येणाऱ्या प्रवाहाला कसं सामोरं जायचं आणि त्यात आपल्या पक्षाचं नेतृत्व कसं खंबीरपणानं उभा करायचं याचा सुद्धा विचार असायला पाहिजे। एकंदरीत देशाची राज्याची परिस्थिती बघितली तर राजकारण ठिसूळ झालंय। अनेक आघाड्या झाल्या, बऱ्याच युती झाल्या, मग पुरोगामी युवक संघटना असेल, सरकार आणणारं जनता पक्ष असेल, ह्या सगळ्यांची नंतर निरनिराळे छकली पडली, परंतु शेतकरी कामगार पक्ष अभेद्यपणानं राहिला। अरे निष्ठा काय असते, निष्ठा किती कठीण परिस्थितीत राखायची असते ते शेतकरी कामगार पक्षापासून शिकायला पाहिजे। त्याच्यामध्ये आमच्यामध्ये काँग्रेस पक्ष सगळ्यात मोठा पक्ष आहे। सत्तेची चढाओढ करण्यापेक्षा समाजाच्या विकासाची चढाओढ करायला पाहिजे आणि म्हणून माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी विनंती करणार आहे, कुणाच्या मनात किलबिल असेल, कुणाला काही शंका वाटत असेल त्याने ती मनातनं काढून टाकावी आणि ह्या विकास आघाडीच्या पाठीमागे तन मन धन देऊन तुम्ही आणि कामाला जाऊ। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। खरोखर शेतकरी कामगार पक्ष ही वज्रमुठ आहे, याचा इतिहास थोडासा व्यासपीठावरील माणसांना माहीत असावा। मित्रांनो, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 48 साली या पक्षाची स्थापना झाली आणि जे तत्वज्ञान घेऊन हा पक्ष आजपर्यंत महाराष्ट्रात उभा राहिला। अनेक आघाड्या झाल्या, बऱ्याच युती झाल्या, त्यामध्ये आम्ही मग पुरोगामी युवक संघटना असेल, महाराष्ट्र देशात राज्य सरकार आणणारं जनता पक्ष असेल, ह्या सगळ्यांची नंतर निरनिराळे छकली पडली, परंतु शेतकरी कामगार पक्ष अभेद्यपणानं राहिला। याचं उत्तर आहे ते तुम्ही बसलेले समोरचे माझे शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते। अरे निष्ठा काय असते, निष्ठा किती कठीण परिस्थितीत राखायची असते ते शेतकरी कामगार पक्षापासून शिकायला पाहिजे आणि म्हणून आमच्यासारखे कार्यकर्ते या पक्षामध्ये अखंडितपणाने राहील। आणि म्हणून मला तुम्हा सगळ्यांना विनंती करायची आहे, जसा काळ बदलतो, राजकारण बदलतं, त्यावेळेला काही गोष्टी शांतपणानं करणं किंवा येणाऱ्या प्रवाहाला कसं सामोरं जायचं आणि त्यात आपल्या पक्षाचं नेतृत्व कसं खंबीरपणानं उभा करायचं याचा सुद्धा विचार असायला पाहिजे। माझ्या तरुण मित्रांनी हा विचार करून आज हा मेळावा आयोजित केला, त्या मित्रांना मी धन्यवाद देणार आहे। तुम्ही त्याला साथ दिली, त्यांना तुमच्यामध्ये पटवण्याकरता काही त्रास झाला, पण ते तुम्ही पटवलं आणि एवढा भव्य मेळावा या इथं उभा केला। हे जे काम आहे, शेतकरी कामगार पक्ष आपल्या मनानं, आपल्या नेत्याच्या मनानं कधी का निर्णय घेत नाही। आज तागायत आम्ही या करवीर तालुक्यामध्ये जे काही निर्णय घेतले, ज्या निवडणुका लढवल्या, त्यावेळेला पक्षाच्या कार्यकर्त्यांना बोलावून त्यांना विश्वासात घेऊन आम्ही सातत्याने लढाई करत आलो, कारण आम्हाला माहित आहे की माझा हा पक्षाचा कार्यकर्ता अभेद्यपणानं माझ्या संघ 66 वर्षे राहिलेला आहे, 77 वर्ष राहिलेला आहे आणि हा अभेद्य कार्यकर्त्याला त्याच्या मनाला पटेल तोपर्यंत त्याची समजूत काढणं आणि त्याला ह्या कामामध्ये घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम। आणि म्हणून मी तुम्हा लोकांना विनंती करणार आहे की आपण आता हा निर्णय घेतलेला आहे की महाविकास आघाडीमध्ये पुरोगामी विचाराच्या पक्षामध्ये उद्याच्या काळामध्ये आम्हाला काम करणं गरजेचं आहे। एकंदरीत देशाची राज्याची परिस्थिती बघितली तर राजकारण ठिसूळ झालंय, अस्थिर झालंय। समाजातल्या माणसाला, श्रमाला, कष्टाला मोबदला देण्यापेक्षा मताकरता देणग्या देण्याचं काम राज्य सरकार आणि केंद्र सरकार करायला लागलेलं आहे। याचे परिणाम भविष्यामध्ये आम्हाला भोगावे लागणार आहेत आणि म्हणून त्याकरता जी काही इंडिया अलायन्स झाली, केंद्रामध्ये इंडिया अलायन्स झाली, त्यामध्ये आम्ही सगळे शेतकरी कामगार पक्ष असेल, मार्क्सवादी असेल, भारतीय कम्युनिस्ट पक्ष असेल किंवा आणि इतर डाव्या चळवळी संघटना असतील, त्या सगळ्यांनी त्या अलायन्स करण्यामध्ये फार मोठा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये आमच्यामध्ये काँग्रेस पक्ष सगळ्यात मोठा पक्ष आहे
त्यानंतर इतर पक्ष आहेत, पण त्या सगळ्यांनी ठरवलं की या देशातल्या या राज्यातल्या कष्ट आणि श्रम करणाऱ्या माणसांचं जीवन जर उभा करायचं असेल तर आम्हाला आमच्या मनामध्ये असणारे भेदभाव बाजूला ठेवले पाहिजेत. सत्तेची चढाओढ करण्यापेक्षा समाजाच्या विकासाची चढाओढ करायला पाहिजे आणि म्हणून हा निर्णय झालेला आहे. आणि म्हणून माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी विनंती करणार आहे, कुणाच्या मनात किलबिल असेल, कुणाला काही शंका वाटत असेल त्यांनी ती मनातनं काढून टाकावी आणि ह्या विकास आघाडीच्या पाठीमागं तन मन धन देऊन आम्ही कामाला लागलो, तरच ही आघाडी उद्याच्या काळामध्ये भविष्यामध्ये जे आपण पुरोगामित्व मागतोय, धर्मनिरपेक्ष सरकार मागतोय, बहुजन समाज आणि कष्ट करणाऱ्याची किंमत वाढली पाहिजे, त्याला सन्मान मिळाला पाहिजे, त्याच्या श्रमाला योग्य मोबदला मिळाला पाहिजे, ही ध्येय धोरणं घेऊन अखंडितपणानं आपण आज इथं 77 वर्ष चालत आलो. ते जर भविष्यात यशस्वी करायचं असेल, ते उद्याच्या काळामध्ये वाढवायचं असेल तर आम्हाला निश्चितपणानं काही गोष्टी समजून घेणं, त्यामध्ये मागं पुढं व्हायला लागलं तरी मागं पुढं होणं, परंतु माझ्यापेक्षा सुद्धा माझा समाज मोठा आहे, माझ्यापेक्षा सुद्धा माझी पक्षाची निष्ठा मोठी आहे, हे ध्येय आम्ही ठेवणं निश्चितपणानं गरजेचं आहे आणि ते आजपर्यंत शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठेवलेलं आहे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.